पण तुम्हाला माहिती आहे बायकांचं कसं असतंय, त्यांचं काही लगेच उरकून होत नाही. तिची वलवण आहे बाबा. छान हवा सुटली गार अशा गारावीत चहा पिले बघाय बघा. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर रविवारी तर आम्ही घरी होतो, मग आज यांना थोडंसं काम कमी होतं, मग ते म्हणाले चल आज आपण बाहेर फिरायला जाऊया. म्हणूनच आता मी छान तयार झालेले आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे छान असाल आणि आनंदातच असाल. तर आता आम्ही कुठे चाललोय हे बघायचंय, तर हा ब्लॉग पुढे कंटिन्यू असाच बघा. चला चला आता चाललेलो आहे आम्ही. बरंच ऊन आहे. थंड खाऊन दे की, गरम गरम होईल पाक माणूस. गाडीत बसून बसून काय पिणार आहे तुम्ही? आईस्क्रीम खाणार आहे. आईस्क्रीम? हा, ती पण ऑरिओ आला. ऑरिओ कसलं ऑरिओ? हाय गाईज, आज आम्ही चाललोय कनेर डॅमला. कुठं? आता एवढं कुठं डॅमला जायचं का? अगं अन्वी, कुठे ह्या रूटला महाबळेश्वर पण आहे थोडं पुढे. अरे महाबळेश्वर 4 वाजता तुम्ही निघलो, 6 वाजता बोलून अंधारात तिथं जाऊन काय काड्या गोळा करणार का तिथं? गाड्या थोडी नाही, आपण स्वतःची गाडी येऊ की जरा. अहो फिरून तर येऊ ना छान. काय किती फिरणार वेळ तुम्ही? लागणार फिरायला? फिरणार काय तुम्ही मला सांग. ओके चला, मूड चेंज झालं, मूड चेंज झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय खरं महाबळेश्वरला. आमची बायकोची इच्छा होती, बरेच दिवस झाले रविवारी जायचं. मी रविवारी तर वेळ काढला, मला वेळ नव्हता तरी. पण आमच्या बायको असू द्या, तुम्हाला रोज सुट्टी नसती, आज सुट्टी घ्या, विश्रांती घ्या, काम असतं बरोबर. आणि आज अचानक तिचा मूड चेंज झाला, ती म्हणजे आजच जायचंय मला. मग माझं काम कम्प्लीट केलं, साईट वर आलो, ओरखायला घेतलं. पण तुम्हाला माहिती आहे बायकांचं कसं असतंय, त्यांचं काही लगेच उरकून होत नाही. 1 वाजता मी फोन केलाय, 1 वाजता मी फोन केला, 1 वाजता. आता वाजलेत बघा तुम्ही किती, 4 वाजले ते आम्हाला. 4 वाजता आम्ही निघालो इथून. 3 तास तिला मेकअपला लागला, 3 तास बघा मग. 3 तास मेकअपला कुठं काय सांगताय तुम्ही? पोरांचं कुणी उरकलं? 10-15 मिनिटं लागले त्यांना असं किती वेळ लागणार आहे? 15-20 लागले असते. मी आराम केला, पण तुमचं मेकअप चालू असल्यावर मी आराम केला ना. आता मध्येच आमची गाडी थांबली. आता मी इथं मोबाईल लावत होते तोपर्यंत पोरं इकडे दार उघडून घेऊन उतरलेत. आता येऊ देणार होते. काय आणले खायला काय माहिती पोरांना. त्याला पोराला खायचं होतं आईस्क्रीम, रुसला होता कारण त्याला कनेरला जायचं होतं. कसं तरी कन्व्हिन्स केलं, म्हटलं चल महाबळेश्वर. आणि बॉटल आणली. काय आणलं खायला बघू? आणि तुम्ही मला न सांगता का गेला दार उघडून? अगं आम्ही असं नाही जायचं. पाणी बॉटल पण एवढी थंड आणली. थंड आहे की काय नाही, नॉर्मल आहे. बघू खायला काय तिखट काय आणलं असेल तर ते मला. तेल गोड नको. हा हे बघा मला लय आवडतं. मी मोबाईल इथं ठेवेपर्यंत पुढे दार उघडून आले तिकडे. काय टायगर शिकार करून खायचं होय? अरे काय बोलतो? अरे तुला शिकार म्हणजे तू एक आवाज आला, तू मोबाईल मध्ये एखादी रील बघितली बघायची तर पळत येतो, तर तू काय शिकार करणार आहे? होय, कशी मारणार शिकार? त्याच्या गप्पा काही संपणार नाही. गप्पा ऐकून ऐकून रेडा व्हायचं माणूस आहे की नाही? इथूनच गाड्यांची लाईन सुरू झालेली. आता इथं गर्दी होते काय ना, गर्दी सुट्ट्यांमुळे गर्दी असेल. तिथंच आहे ना पुढे लेखाचा. आता आलोय आम्ही इथं, पण इथं पार्किंगला जागा नाही का? इकडं असेल किंवा पुढे असेल ना पार्किंग. कार पार्किंगला 40 रुपये लिहिले.
ते छान हवा सुटली गार अशा गार हवेत चहा पिले बघाय बघा दिसला का व्ह्यू. वाव. बोटिंग करायची भीती वाटते पण मला आता. किती गार थंड हवा सुटली. हा 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 मस्त वाटतंय. लवकर पोहोचलो आम्ही हे बघा. स्वच्छ सुंदर हरित महाबळेश्वर नगरीमध्ये आपले स्वागत आहे. आता आम्ही गाडी घेऊन चाललोय. आता खाली उतरल्यानंतर माहिती नाही आता जास्त मला व्हिडिओ करता येईल का नाही. काय घ्यायचंय? कॉर्न. कॉर्न घ्यायचं सगळं घ्यायचं. अगोदर इथला चहा पण होता है ना. मी इथं आपण एकदा चहा पिलेला आठवते का? होता छान. पार्किंगला जाऊ द्या. कॉर्न होय. ओके हा चहा प्यायला का बरं. चला आता आधी अगोदर ना मी गाडी पार्क करतो कारण मातीच्या ग्लास मध्ये दिलेला. हो तुला कसं माहित मातीच्या ग्लास मध्ये दिलेला चहा? होय का बर चला. पोरं लय खुश झाल्यात आता इथं गाडीची पावती 100 रुपये काढली. हे बघा किती छान आहे का वातावरण इकडचं. इथं बघा आता गाडी पार्क करताना तो का नक्की ना टायरला काय होत नाही. आवाज कसला. चला आता गाडी पार्क करून आम्ही चाललोय हे ना आम्ही. आता अगोदर पप्पाला आणि आरवला करू दे बाबा हॉर्स रायडिंग. त्याच्यानंतर आपलं बघू. अगोदर त्यांचं बघूया कसं काय ते. चला चला. हा छान आहे ना. चला पप्पी येते तर राहू दे चल पुढं. हो त्याला नीट धरून बसा बर का आरवला. किती छान आहे बघा इकडे मागे दिसलं का. अगं हो जरा थांब जरा. हा सांग. मी बोलते थांब थांब. हा बोल. कुठल्या घोड्या बसायचंय? ब्लॅक कलरच्या. व्हाईट. बरं लवकर पोहोचलोय आम्ही आता इथं. चला करा कुठला तरी चॉईस पटकन थांबेल तेवढा वेळ. आता इथे एवढी गर्दी आहे ना. आम्ही तिकडून 3-4 ठिकाणावरून आता इथं आलो. आरवला आता ब्लॅक घोडा बसायचं होतं आणि मी इकडं. बापरे हा घोडा बघ किती जवळ महाराष्ट्र जोरात. आणि इकडे अरे हाय कर हाय. हॅलो नको हा बच्चा हळू जा. हळू तो थोडी ना जाणार आहे घोडा आणि आपण बसायचोय. अवघडच आहे कुठं थांबायचं सगळं प्रॉब्लेम झालाय. जिथं घोडे येतात तिथंच गाड्या पण येतात मध्ये इकडं सगळं इकडं पार्किंग आहे. गेल्या वेळी छान होतं ना. आता इथंच सगळं पार्किंग आणि इथंच घोडे कसं काय व्हायचं. आता हे गेलेत पप्पा हॉर्स रायडिंगला ना. आता हे गेलेत बघू चल पप्पा तिकडे येतील आपण तिकडे जाऊयाच. का आलेत पण काय माहिती.